नमस्कार मंडळी. जेव्हा आपल्या आयुष्यात कोणतीही टफ सिच्युएशन येते तेव्हा लोक नेहमी असंच सांगतात की स्ट्रॉंग राहा, मजबूत राहा, कणखर बना, धीर सोडू नका. म्हणजेच आपण मेंटली स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे, आतून मजबूत राहण्याची गरज आहे. आणि जे आतून म्हणजेच मानसिकरित्या स्ट्रॉंग नसतात ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात आणि रडत बसतात, कुढतात. त्याच छोट्या छोट्या घटना प्रसंगात अडकून ते भरकटत राहतात. त्याला काहीच अर्थ नाही. कुणी जर काही बोललं तर बस, मग त्यावरच ते विचार करत राहायचं आणि त्रस्त व्हायचं. किंवा कोणत्या एका कामात यश न मिळाल्याने ते डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात, दुःखी, नाराज राहतात. म्हणून जी लोक मानसिकरित्या स्ट्रॉंग नसतात ही लोक स्वतःशीच आतल्या आत भांडत असतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ ओव्हर थिंकिंगमध्ये जातो. ते स्वतःशीच भांडणात घालवतात. त्याच्या व्यतिरिक्त ना ते काही महत्त्वाचे काम करू शकत आणि नाही काही गरजेचे. त्यांचे जीवन विखुरते, भरकटून जाते, थांबून जाते. म्हणून त्यांच्या जीवनात यश मिळवण्याचे, पुढे जाण्याचे चान्सेस जवळजवळ नसतातच. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आहे की आपण स्वतःला आतून मजबूत कसं बनवावं, मेंटली स्ट्रॉंग कसं बनवावं, जेणेकरून आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगी तुम्ही स्ट्रॉंगली आणि स्मार्टली हँडल करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या येणारे व्हॅल्युएबल व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर आपण सुरुवात करूया. त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की तुम्ही प्रत्येकालाच खुश ठेवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कधीकधी आपण स्वतःच्या कामांना प्रायोरिटी देतो, त्यामुळे मेंटली स्ट्रॉंग लोक इतरांना इग्नोरसुद्धा करू शकतात, ज्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज होतात. पण जर का तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनायचे असेल तर कधीकधी लोकांच्या नजरेत वेगळं किंवा वाईटही बनावं लागतं. खरं तर होतं असं की आपण आपले सगळे लक्ष आपल्या कामावर लावतो आणि आपल्या ध्येयावर ठेवतो. तेव्हा लोकांना असे वाटू लागते की आपल्यात इगो आला आहे, आपण त्यांना आता तितका वेळ देत नाही जितका आधी ते द्यायची. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण कितीही प्रयत्न करा, आपण सगळ्यांनाच आनंदी नाही ठेवू शकत. कोणी ना कोणी नेहमी असा असेल जो आपल्यावर नेहमी नाराज असेल. पण आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या कामालाच आपली प्रायोरिटी द्यायला पाहिजे. कारण की जसे तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त कराल, आपल्या जीवनात यशस्वी बनाल, तेव्हा हीच लोक जी तुमच्यावर आत्तापर्यंत नाराज होत होती किंवा तुमचा द्वेष करत होती, ती आता तुमचा स्वीकार करतात. त्यांना तुम्ही आवडीचे वाटू लागता. आणि म्हणून हे गरजेचे आहे की तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या कामावर, तुमच्या ध्येयावर ठेवा. बाकी लोक तर नेहमीच तक्रार करत असतात, घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, नेहमी दुःखी आणि त्रस्त राहू नका. जर तुम्ही आतून मजबूत बनू इच्छिता तर तुम्ही दुःखी न राहता, त्रस्त न राहता स्वतःची उदासी, नाराजी, तणावाला बाजूला तुम्हाला ठेवावं लागेल. कारण ह्या काही अशा गोष्टी आहेत ज्या सरळ आपल्या मेंदूवर परिणाम करतात आणि स्ट्रेस किंवा दुःखात राहिल्यामुळे आपल्या मेंदूत बॅड हार्मोन्स क्रिएट होतात, ज्यामुळे आपण मेंटली कमजोर बनत जातो. कारण अशा प्रकारचे हार्मोन्स आपल्याला खुश नाही राहू देत. मेंटली वीक असण्याचे हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणून काहीही करून आपल्या तणावाला, आपल्या एकटेपणाला, आपल्या नाराजीला, उदासीला दूर सारून काही दिवस आपण आपल्याला आवडेल त्या गोष्टीत आपले मन रमवायला पाहिजे. असे काही काम करा की ज्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो. जसे की तुमचे काही चांगले छंद, कला जोपासा किंवा फिरा, जेणेकरून तुम्ही यातून लवकरात लवकर बाहेर पडू शकता आणि स्वतःला आतून मजबूत बनवू शकता, सावरू शकता. पुढचा मुद्दा आहे, भावनिक तसेच मानसिकरित्या लवचिक राहा. आता याचा अर्थ असा आहे की कोणत्याही टफ सिच्युएशनमध्ये, जीवनातल्या कठीण प्रसंगी स्वतःला ॲडजस्ट करता येणे. यासारखी परिस्थिती काही आपोआपच घडत नाही, तर ती एक प्रोसेस आहे जी कुणीही शिकू शकतं. मेंटली स्ट्रॉंग होण्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. पण खरं तर असं आहे की असा मानसिक, भावनिक लवचिकपणा आयुष्यात कुठली तरी टफ सिच्युएशन हँडल केल्यामुळेच येतो.
याचा अर्थ असा होतो की या सगळ्या दुःखद त्रासदायक अनुभवांमुळे स्वतःला त्यातून बाहेर काढणे, स्वतःला सावरायला शिकणे, यासाठी आपल्याला काही स्किल शिकणं, डेव्हलप करणं गरजेचं आहे. जसे की सेल्फ कॉन्फिडन्स राहणं, एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडला डेव्हलप करणं, स्ट्रॉंग फीलिंग्स आणि आपल्या रिॲक्शनला मॅनेज करणं, एक चांगला सुसंवाद करायला शिकणं आणि प्रॉब्लेमला चांगल्या प्रकारे सोडवणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इमोशनली आणि मेंटली फ्लेक्झिबल बनवायला मदत करतात. पुढचा मुद्दा आहे चुकांपासून शिका. जो व्यक्ती एकच चूक नेहमी करत असेल तर तो व्यक्ती आपल्या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हायचे असेल तर आपल्या जुन्या काही घडून गेलेल्या चुकांपासून धडा शिकला पाहिजे आणि त्या चुकांना पुन्हा आपल्या जीवनात कधीही रिपीट न करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या चुकांपासून शिका आणि त्या दुरुस्त करा. चुका होतीलच तरच तर तुम्ही शिकाल ना आणि मेंटली स्ट्रॉंग बनाल. आणि जर तुम्ही तुमच्या कुठल्या तरी चुकीमुळे खूपच जास्त त्रस्त राहत असाल, टेन्शनमध्ये राहत असाल, तर मंडळी, हे जीवन आहे. इथे चढ उतार असणारच आणि प्रत्येकाकडून चुका ह्या होतातच. फक्त तुम्ही आणि मी चुकांचे परिणाम भोगतो असे नाही, तर सगळ्यांनाच ते भोगावे लागतात. आणि जर तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडून कधीच काही चूक होणारच नाही, तर मग हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण मनुष्य प्राणी हा चुकांचा पुतळा आहे. इथे चुका होतच राहणार. बस फक्त त्यातून धडा घेऊन पुढे चालत राहायचं. फक्त चुकांवरच विचार करत राहून स्वतःला दोष देत राहणे की ही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आता कसे करावे, काय करावे, ह्या विचारातच अडकून राहणे म्हणजे मूर्खपणा होय. पुढचा मुद्दा आहे सहनशक्ती वाढवा. मंडळी, या जगात दररोज अनेक घटना घडत असतात. प्रत्येकालाच जर आपण आपल्या मनावर लावून घेत गेलो तर जीवन जगणे कठीण होईल. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे सोडा आणि पुढे चला. कारण जर तुम्ही तुमची सहनशक्ती वाढवण्यात यशस्वी झालात तर मग तुम्हाला विचार करण्याची गरजच नाही की तुम्ही आतून स्ट्रॉंग कसे बनावे. कारण की हेच तर मानसिकरित्या स्ट्रॉंग असल्याचे लक्षण आहे. जितके जास्त तुम्ही निगेटिव्हिटीला इग्नोर कराल, तितक्याच मॅच्युरिटीने ती हँडल कराल, तितकेच खुश राहाल. काही लोक असतात जी नेहमी इमोशनल होत राहतात आणि त्यामुळेच खूप त्रस्तही राहतात. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करण्याची गरज नाही आहे. जिथे गरज असेल तिथेच रिॲक्ट व्हायला पाहिजे. कारण की प्रत्येक गोष्टीला आपण कंट्रोल नाही करू शकत. पुढचा मुद्दा आहे कधीही हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप. ही क्वालिटी आहे ना, त्या प्रत्येक व्यक्तीत पाहायला मिळते जे मेंटली खूप स्ट्रॉंग असतात. कारण की त्यांनी स्वतःला आतून खूप मजबूत बनवून ठेवलेले असते. जर तुम्हालाही स्वतःला चेंज करायचं असेल, तर जीवनात बेटर ॲटिट्यूड डेव्हलप करायचा असेल, तर हार न मानणे, माघार न घेणे, या क्वालिटीला नक्कीच डेव्हलप करा. कारण की जितक्याही वेळा आपण हार स्वीकारतो तितक्या वेळा आपला सेल्फ बिलीव्ह कमी होतो. आणि जर तुमचा स्वतःवरचाच विश्वास कमी असेल किंवा नसेलच तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग कधीच बनू शकणार नाही. स्वतःला इतरांपेक्षा कधीही कमी लेखू नका. पुढचा मुद्दा आहे तुम्ही बदलू शकता. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्यांना आपण बदलू शकतो आणि अजून बेटर, अजून चांगले करू शकतो. जसे की आपले व्यक्तिमत्व आणि आपला ॲटिट्यूड. आणि बऱ्याच अशाही काही गोष्टी आहेत ज्यांना आपण कधीही बदलू शकत नाही. जसे की दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे बदलवणे आपल्या हातात नसते. कारण ही तर त्या लोकांची मानसिकता आहे. त्याला फक्त तेच लोक बदलू शकतात. म्हणून ज्या गोष्टींना तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, बदलू शकत नाही, त्यांच्याविषयी जास्त विचार करणे किंवा चिंता करणे बिलकुल सोडून द्या. कारण अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करत बसून आपण आपली वेळ आणि शक्ती खर्च करत असतो. ज्या प्रश्नांशी तुमचं काही घेणं देणंच नाही आहे त्याची उत्तरं शोधण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवूच नका. उलटपक्षी आपण स्वतःवर फोकस करून आपल्यात बदल घडवून आणू शकतो. आशा करते व्हिडिओतले विचार तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.